4. Question number 4 here. Write the converse, inverse, and contrapositive of the following statements. Contrapositive of the following statements. ओके, आता कन्वर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह म्हणजे काय तुम्हाला मी पहिल्यापासून ते सांगतो, त्याच्यानंतर ते प्रॉब्लेम घेऊया. कन्वर्स म्हणजे काय आणि इन्व्हर्स म्हणजे काय. कन्वर्सचा अर्थ काय आहे, इन्व्हर्सचा अर्थ काय आहे आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह काय आहे याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो पहिले, त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम घेऊया. आहे की नाही. पहिलं कन्वर्स म्हणजे काय आणि इन्व्हर्स म्हणजे काय आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह म्हणजे काय हे समजण्यासाठी तुम्हाला इथे एक वाक्य घेतो मी. ते वाक्यानुसार मी तुम्हाला सांगतो. समजा इथे एक वाक्य घेतलं मी. ते वाक्य आहे if a function is differentiable, then it is continuous. Function is differentiable, then it is continuous. असं हे आपलं वाक्य आहे. ओके, आता हे समजण्यासाठी तुम्हाला मी सिम्बॉलचा वापर करून सांगतो मी कसं सांगतो बघा. ओके, कन्वर्स म्हणजे काय आहे, इन्व्हर्स म्हणजे काय आहे आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह म्हणजे काय आहे आपण ते तुम्हाला सांगतोय. सुरुवातीला काय करायचं पोरांनो, तेव्हा हे असं घ्यायचं. तुम्हाला काय दिलेलं आहे, हे सेंटेन्स दिलेलं आहे, तर त्याला लेट म्हणा हे पी म्हणा. हे पहिलं वाक्य लिहा. if then सोडा. पहिलं वाक्य काय लिहायचं, a function is differentiable. आणि q काय आहे, it is a continuous. म्हणजे कोण कंटिन्यूअस आहे, फंक्शन इज कंटिन्यूअस. आहे की it is continuous असं आहे. आता ह्याला सिम्बॉल मध्ये लिहा. सिम्बॉल मध्ये कसं लिहायचं, पहिल्यापासून आपण सिम्बॉल मध्ये आपण असं लिहायचं इन सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असं लिहायचं if p then q. म्हणजे बघा if p then काय आहे, q. कळलं तुम्हाला, if p then q. आता लिहितो मी कन्वर्स. काय लिहितो पोरांनो, कन्वर्स म्हणजे उलट करायचं. उलट म्हणजे कसं, ह्याला पहिलं घ्यायचं q, if q then p. आता हेच वाक्य कसं लिहिणार तुम्ही, शब्दामध्ये कसं लिहायचं, इटीच्या वेळी काय लिहायचं, फंक्शन लिहायचं. काय लिहायचं, फंक्शन. इथून सुरुवात करा ना, क्यूचं वाक्य पहिलं. मग क्यूचं वाक्य लिहित असताना आपण काय करायचं, हे इटच्या वेळी फंक्शन लिहायचं. फंक्शन इटच्या वेळी काय, फंक्शन इज कंटिन्यूअस. if सुरुवातीला काय लिहायचं, if सुरुवातीला पाहिजे ना, इथं पहिलं क्यू आलं ना, म्हणजे हे वाक्य if पहिला आलं पाहिजे. if a function is continuous, then पुन्हा इट ह्या फंक्शन साठी
काय लिहायचं? इट लिहायचं. इट इज डिफरन्शियल. इट इज डिफरन्शियल. आलं लक्षात? डिफरन्शिएबल, DIFB, डिफरन्शिएबल. हे बघा रे, पहिलं वाक्य काय? इफ P then Q आहे ना, कन्व्हर्सचा अर्थ काय होतो? कन्व्हर्सचा अर्थ काय होतो? उलटा आहे. उलटा म्हणजे पहिलं Q घ्यायचं, नंतर काय घ्यायचं? P. ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला काय म्हणतो आपण? कन्व्हर्स म्हणतो. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे? इनव्हर्स घ्यायचं. इनव्हर्स काय घ्यायचं तुम्हाला आता? इनव्हर्स. इनव्हर्सचा अर्थ काय होतो? हे जे पहिलं वाक्य आहे ह्याला नॉट लावायचं, नेगेशन लिहायचं. नेगेशन P, इफ नेगेशन P, देन काय करायचं? नेगेशन Q घ्यायचं. अजून लक्षात, कन्व्हर्स म्हणजे काय? जो स्टेटमेंट आहे ते उलटा करायचा. इनव्हर्स म्हणजे काय? जे पहिलं सेंटेन्स आहे पहिल्याच सेंटेन्स मध्ये काय घ्यायचं? नेगेशन घ्यायचं. मग आता हे वाक्य करा बरोबर. हेच वाक्यामध्ये नॉट घ्या बरोबर. कसं सांगा? therefore if a function is not, है नहीं, is not differentiable, is not differentiable, है नहीं, then it is not continuous. It is not continuous. याला काय म्हणायचं? इनव्हर्स म्हणायचं. कन्व्हर्स म्हणजे दिलेलं ओरिजिनल वाक्य उलट करणे आणि इनव्हर्स मध्ये ओरिजिनल वाक्यामध्ये दोन्ही वाक्यामध्ये नॉट घेणे. आणि आता राहिला प्रश्न शेवटचा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह कॉन्ट्रापॉझिटिव्हचा अर्थ असा आहे, जो तुम्ही कन्व्हर्स केलेत त्या कन्व्हर्सला काय घ्यायचं? नॉट घ्यायचं. कन्व्हर्सला काय घ्यायचं? नॉट. आहे नेगेशन. नेगेशन Q, नेगेशन काय घ्यायचं? P घ्यायचं. आता हे इथं ह्या वाक्यात नॉट घ्यायचं, म्हणून मी असं म्हणतो, काय म्हणतो? if a function is not continuous, then it is not differentiable. It is not differentiable. It is not differentiable. आलं लक्षात? कन्व्हर्स म्हणजे काय सांगा मला पाहू. पहिलं जे ओरिजिनल सेंटेन्स आहे, ओरिजिनल सेंटेन्सचा काय करणे? उलटा करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर इनव्हर्स म्हणजे काय? ओरिजिनल सेंटेन्स मध्ये नॉट घेणे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय? कन्व्हर्स मध्ये नॉट घेणे. आलं लक्षात सर्वांच्या? कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह याचा तुम्ही फोटो काढून घ्या आणि आपल्याला हे वाक्य सुरू करायचं. is less than y, then x square is less than or equal to y. इथं काय लिहायचं? x, y belongs to r. ओके. आता इथं सुरुवातीला मी काय म्हणणार आहे? लेट म्हणणार आहे. लेट p. हे if ला सोडा, एवढंच लिहा. पहिलं काय रे? x is less than y, हे पहिलं सेंटेन्स आहे. आणि q काय लिहायचं? हे लिहायचं. काय लिहायचं? x square is less than काय लिहायचं? y square लिहायचं. बरोबर आहे? लक्षात आलं? आता इथं सिम्बॉलिक नाव काय आहे? सिम्बॉलिक का आहे? सिम्बॉलिक का आहे? if p then का आहे? q आहे. बरोबर आहे? आता सांगा मला कन्व्हर्स का आहे? कन्व्हर्स याच्या उलटा होतं. उलटा म्हणजे कसं? हे तुमचं वाक्य चुकणार नाही बरं, ह्याचा वापर केल्यानंतर. आणि म्हणून मग आता इथं आपण काय सांगायचं? कन्व्हर्स काय आहे बघा.
इज लेस देन एक्स स्क्वायर जसं तसं लिहायचं, वाक्यामध्ये फरक करायचा. हा इफ ते घेतलं देन हे पहिलं वाक्य, देन एक्स इज लेस देन काय वाय आणि ब्रॅकेटमध्ये काय एक्स कॉमा काय लिहायचं, वाय आपल्याला काय लिहायचं, आर लिहायचं. ठीक आहे, ह्याला म्हणायचं कन्वर्स. आता काय करायचं आपण, इनवर्स इनवर्स करायचं. इनवर्स करत असताना ओरिजिनल वाक्याला काय करायचं, निगेशन घ्यायचं. तुमचं चुकणार नाही बरं. आता देअरफॉर ह्याला हे वाक्य लिहायचं. हे वाक्य म्हणजे ओरिजिनल वाक्य. ओरिजिनल वाक्यामध्ये काय आलं पाहिजे, नॉट आलं पाहिजे. म्हणजे ह्याचं निगेशन करा. म्हणजे इफला इफ घ्यायचं, एक्सला एक्स घ्यायचं, ह्याचं उलट करायचं. निगेशन करायचं रूल येतं आपल्याकडे. हे वाय असं घ्यायचं. देन तिथं काय करायचं, एक्स स्क्वायर उलट करायचं, त्याच्यामध्ये हे असं वाय संपलं. ते त्याचा रूल आहे ना, त्या रूल प्रमाणे करायचं. आपले रूल आहेत ना आपले. हे निगेशन केलं आहे की नाही. त्याच्यानंतर पुढे हे झालं कन्वर्स, हे झालं इनवर्स. कन्वर्स इनवर्स. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. काय आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये कसं आहे, म्हणजे जो आपण कन्वर्स केलाय त्याला काय करायचं, नेगेशन वापरायचं. नेगेशन क्यू, नेगेशन क्यू देन काय रे, पी आहे नाही का, नेगेशन क्यू देन नेगेशन पी असं आहे की नाही. आता शब्दामध्ये लिहायचं. शब्दामध्ये कसं लिहायचं, क्यू कुठे आहे तो पहा, हे कन्वर्स आहे नाही काय. मग काय करायचं, इफला इफ घ्यायचं, हे एक्स स्क्वायर घ्यायचं आणि असं उलट करायचं आणि हे काय आहे, वाय स्क्वायर. देन